ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। विक्रोळी स्टेशन जवळ तांत्रिक बिघाड झालाय, ज्याच्यामुळे एक लोकल थांबलेली आहे आणि ही लोकल थांबल्यामुळे इतर सगळ्या गाड्या दुसऱ्या ट्रॅकवरून वळवल्या गेलेल्या आहेत। तुम्ही सुद्धा जर मध्य रेल्वेने प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी बघा, कारण विक्रोळी स्टेशन जवळ तांत्रिक बिघाड झालाय, त्याच्यामुळे एक लोकल तिथे थांबलेली आहे आणि ही लोकल याच जागी थांबलेली असल्यामुळे इतर ज्या सगळ्या गाड्या आहेत त्या दुसऱ्या मार्गाने वळवल्या गेल्या, दुसऱ्या ट्रॅकने वळवल्या गेलेल्या आहेत। ऐन गर्दीची वेळ आहे, कार्यालयात सगळ्यांना पोहोचायचं आहे आणि ऑफिस आवर्स असताना सुद्धा हा एक तांत्रिक बिघाड झालाय, ज्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा उशीर होऊ शकतो। त्याच्यामुळे आधी रेल्वेचं वेळापत्रक तपासा आणि मगच या प्रवासाची सुरुवात मध्य रेल्वेवर करा। प्रतिनिधी प्रदीप भंगेंकडून अपडेट्स घेऊया। प्रदीप, आताची काय परिस्थिती आहे? ती लोकल तिथून सुटली आहे का विक्रोळी स्टेशन जवळ? आपण जर बघितलं तर विक्रोळी येथे टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे मध्य रेल्वे पुन्हा एकदा उशिराने आहे। 4 नंबर प्लॅटफॉर्मवरच्या ज्या लोकल आहेत त्या 2 नंबर प्लॅटफॉर्मवर वळवल्याची आता प्राथमिक माहिती मिळत आहे। उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर पुन्हा एकदा चाकरमानी मुंबईच्या दिशेकडे वळाले आणि कामाला जावं लागले। त्यामुळे आपण जर बघितलं तर गेल्या 3-4 दिवसामध्ये लोकल वारंवार मध्य रेल्वे वारंवार विस्कळीत होताना दिसते। त्यामुळे प्रवासी जे आहेत ते हैराण झालेले आहेत। 5वी-6वी लाईन सुरू करून सुद्धा मध्य रेल्वेवर कोणताही फरक पडलेला नाही असं प्रवाशांचं मत आहे। दररोज मध्य रेल्वेना काही ना काहीतरी तांत्रिक बिघाड होतो, त्यामुळे चाकरमानी हे नेहमी उशिराने ऑफिसला पोहोचतात, त्याचप्रमाणे डाऊन साईडला जाताना घराकडे पोहोचतात। त्यामुळे चाकरमानी वैतागलेले। आता जर आपण बघितलं तर सुमारे 15 ते 20 मिनिटं मध्य रेल्वे ही उशिराने आहे। साधारणपणे किती वेळ लागेल सगळी वाहतूक पूर्ववत व्हायला? याबाबतचे जे टेक्निकल जे काम आहे हे चालू आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। मात्र एक्झॅक्ट किती वेळ लागेल हे मात्र त्यांनी कळवलेलं नाहीये। जी प्रदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।